Welcome to AV number 3 now. Let us start with part number 3, AV number 3. Key points for expansion of ideas. तर एखादी संकल्पना जर आपल्याला त्या ठिकाणी वाढवायची असेल, तिचं एक्सपांड करायची असेल, तर त्यासाठी काय महत्त्वाचे मुद्दे आहेत ते आता आपण बघूया आणि त्याला आपण सुरुवात करूया. ॲज अन एक्झाम्पल लेट अस टेक द कन्सेप्ट ऑफ लव दाय नेबर ॲज दाय सेल्फ. तर एक उदाहरण ह्या ठिकाणी दिलेलं आहे आणि एक जी कन्सेप्ट आहे, जी संकल्पना ह्या ठिकाणी मांडलेली आहे. एक लव दाय नेबर, दाय म्हणजे तुमचे, युअर या अर्थाने. लव युअर नेबर ॲज युअर सेल्फ. तर तुमच्यासारखंच तुमच्या शेजाऱ्यावर पण प्रेम प्रेम करा असं त्याने म्हटलेलं आहे. तर नेमकं काय ह्या ठिकाणी की पॉईंट्स आहेत. तर की पॉईंट, वी शूड लव अदर्स ॲज वी लव अवर सेल्फ. जसं आपण आपल्यावर स्वतःवर प्रेम करतो तसं इतरांवर पण प्रेम करायला हवं. लिटरल मिनिंग, त्याची जो महत्त्वाचा त्याचा अर्थ आहे, टू फाइंड प्लेजर इन अदर्स व्हर्च्यूज. टू लव मीन्स टू ओव्हरलुक द फॉल्ट. टू फाइंड प्लेजर इन अदर्स व्हर्च्यूज, तर इतरांच्या सद्गुणांमध्ये पण आपण एक आनंद मानला पाहिजे. टू लव मीन्स टू ओव्हरलुक द फॉल्ट्स. प्रेम करणं म्हणजे काय, तर चुकांकडे दुर्लक्ष करणं. अँड ॲप्रिसिएट द व्हर्च्यूज इन अदर्स, आणि इतरांच्या त्या सद्गुणांना त्या ठिकाणी ॲप्रिसिएट करणं, मान देणं या अर्थानं. अँड टू फॉरगिव्ह अदर्स ॲज वी फॉरगिव्ह आवर सेल्स. तर इतरांना माफ करणं, जसं इतरांना आपण सांभाळून घेतो तसंच या पद्धतीने आपण स्वतःला माफ करतो तसं इतरांना पण माफ करायला पाहिजे. आणि या पद्धतीने एकमेकांशी सहकार्याची भावना जी आहे ती ठेवावी, असं त्याचा एक शब्दशः अर्थ त्या ठिकाणी आहे. एक्सप्लेनेशन ऑफ द डिफरंट ॲस्पेक्ट्स ऑफ द टॉपिक सेंटेन्स. तर अजून त्याचे काही उदाहरणं आपण त्याने दिलेले आहे. एक स्पष्टीकरण जे आहे ते स्पष्टीकरण या ठिकाणी दिलेलं आहे. तर काय, वी शुड हॅव ह्युमन बिंग्स, वी शुड लव ह्युमन बिंग्स बिकॉज ऑल ह्युमन बिंग्स आर इमेजेस ऑफ गॉड. आपण सर्व प्राणीमात्रांवर त्या ठिकाणी प्रेम करावं, कारण सर्व प्राणीमात्र जे आहे, जे मानव प्राणी आहेत, हे देवाची एक प्रकारची देवाची रूपं आहेत या अर्थाने. लव इज द फंडामेंटल एसेन्स ऑफ ऑल जॉईज, गुडनेस अँड प्लेजर. तर प्रेम हे सगळ्या आनंदाचा, सगळ्या चांगुलपणाचा, सगळ्या आनंदाचा एक महत्त्वाचा सोर्स आहे, महत्त्वाचा उगम आहे. लव इन्शुअर्स पीस अँड हार्मनी. प्रेमामुळे त्या ठिकाणी शांतता आणि एक प्रकारची सुसंवाद जो आहे तो साधता येतो. लव क्रिएट्स बॉन्डिंग. तर प्रेमामुळे त्या ठिकाणी एक आपला बंध जो आहे तो घट्ट होतो. लव्हिंग समवन इज प्रोटेक्टिंग देम फ्रॉम हार्म. तर प्रेम करणं म्हणजे इतर इजांपासून त्याला वाचवणं. फायटिंग फॉर द राईट्स, त्यांच्या हक्कासाठी लढणं. अँड वर्किंग अगेन्स्ट इनजस्टिस, आणि जर अन्याय झाला असेल तर त्या अन्यायाविरुद्ध लढणं, हा त्याचा इथे अर्थ आहे. कन्क्लुजन, इफ एव्हरी वन प्रॅक्टिस लव युअर नेबर. जर आपण प्रत्येकाने त्या ठिकाणी अशा पद्धतीने शेजाऱ्यांवर प्रेम केलं, द वर्ल्ड वूड ऑपरेट विथ अ फार ग्रेटर डिग्री ऑफ पेशन्स. तर या पद्धतीने आपण एक चांगल्या पद्धतीचा संयम जो आहे तो आपण संपूर्ण जगामध्ये पसरवू शकतो. पेशन्स आहे, टॉलरन्स आहे, सहनशीलता आहे ते आपण पसरवू शकतो. अंडरस्टँडिंग आहे, समजून घेणं जे आहे ते आपण देऊ शकतो. कम्युनिकेशन जे आहे ते करू शकतो. ॲप्रिसिएशन, युनिटी, एकता, आणि एखाद्याला समजून घेण्याचा भाग जो आहे, एखाद्याला मान देण्याचा भाग आहे, एखाद्याला सन्मान देण्याचा भाग आहे, तो पण आपण पूर्ण करू शकतो या पद्धतीने. दिस वन प्रिन्सिपल वूड ट्रान्सफॉर्म ह्युमन हिस्ट्री. आणि या पद्धतीने मानवजातीतला मानवाचा इतिहास पण त्या ठिकाणी बदलू शकतो जर आपण इतरांवर प्रेम केलं तर. वेन वी लव इच अदर, टेक प्लेजर इन इच अदर्स अचिव्हमेंट्स. आणि या पद्धतीने त्या ठिकाणी ज्यावेळेला आपण एकमेकांवर प्रेम करतो त्यावेळेला एक आनंद जो आहे तो आपण शेअर करत असतो. अँड वर्क टुगेदर वी आर एबल टू अचीव हार्मनी अँड पीस, सस्टेनिंग द युनिवर्स. आणि या पद्धतीने त्या ठिकाणी सुसंवाद आणि शांततेचा त्या ठिकाणी आपण स्वीकारत असतो आणि एक प्रकारे संपूर्ण जगभरामध्ये आपण ते पसरवत असतो, हा सुगंध जो आहे एकतेचा. तर या पद्धतीने ही एक आयडिया जी आहे, ही जी संकल्पना आहे, तर इतरांवर प्रेम करा, जगावर प्रेम करा, अशी संकल्पना जी आहे, तर ती त्याचं जे एक्सपेन्शन त्या ठिकाणी एक वाढवलेली आहे ती संकल्पना, ज्याला आपण विशिष्ट पद्धतीने पॅरेग्राफ तयार करणं म्हणतो, तो इथे उदाहरण आलेलं आहे. त्यानंतर वन मोर इज डन फॉर यू, अजून एक त्या ठिकाणी संकल्पना इथे आलेली आहे. ट्रॅव्हलिंग इज द बेस्ट फॉर्म ऑफ एज्युकेशन ॲज लर्निंग फ्रॉम द एन्व्हायरमेंट इज मोर इफेक्टिव्ह. तर
ट्रॅव्हलिंग करणं म्हणजे खूप सगळ्यात चांगलं असं शिक्षणाचं एक माध्यम आहे ज्याला प्रवास असं म्हणतो. ॲज लर्निंग फ्रॉम द एन्व्हायरमेंट इज मोर इफेक्टिव्ह, कारण सभोवतालच्या पर्यावरणातून शिकणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. इफ यू लिव्ह ऑल युअर लाईफ इन सम प्लेस यू आर लाईक द प्रोव्हर्बियल फ्रॉग इन अ वेल. इफ यू लिव्ह ऑल युअर लाईफ इन द सेम प्लेस, जर आपण एकाच ठिकाणी त्या ठिकाणी जर राहत असू, यू आर लाईक द प्रोव्हर्बियल फ्रॉग इन अ वेल, तर आपण एका डबक्यातल्या बेडक्यासारखं आपण असू. यू बिकम नॅरो माइंडेड, कदाचित आपण त्या ठिकाणी संकुचित बनू. यू डू नॉट नो व्हॉट द वर्ल्ड आउटसाईड इज ट्रूली लाईक, कारण आपल्याला बाहेरचं जग जे आहे ते कळणारच नाही जर आपण एकाच ठिकाणी त्या ठिकाणी असू तर. देर इज नो डाऊट दॅट ट्रॅव्हलिंग ब्रॉडन्स द माइंड अँड एनलायव्हन्स द स्पिरिट, आणि शंकाच नाही की त्या ठिकाणी प्रवासामुळे त्या ठिकाणी माणसाचं जे मन आहे ते विस्तारतं, त्याच्यात एक चैतन्य जे आहे ते त्या ठिकाणी संचारतं. अपार्ट फ्रॉम व्ह्यूइंग द नॅचरल अँड हिस्टॉरिकल साईट्स, तर त्या ठिकाणी नैसर्गिक किंवा निसर्ग भ्रमण किंवा ऐतिहासिक ठिकाणच्या ज्या भेटी असतात. ट्रॅव्हलिंग एनेबल्स अ पर्सन टू मीट डिफरंट पीपल अँड स्टडी देअर कस्टम, तर अनेक लोकांना आपण भेटू शकतो, त्यांच्या चालीरीती ज्या आहे त्याचा अभ्यास आपल्याला करता येऊ शकतो. मोड्स ऑफ ड्रेसिंग, त्यांचे पेहराव आपल्याला कळतो, कल्चर कळतं, अँड लँग्वेजेस ॲट क्लोज क्वार्टर्स, आणि जवळून त्या ठिकाणी भाषा पण त्यांची आपल्याला कळते. मीटिंग डिफरंट पीपल मेक्स अ पर्सन ब्रॉड माइंडेड अँड टॉलरंट, आणि अशा पद्धतीने विविध लोकांना भेटून त्या ठिकाणी आपलं मन जे आहे, आपल्या मनाचा संकुचितपणा जो आहे तो जातो, आणि एक विस्तृत असा विशाल दृष्टिकोन जो आहे तो आपल्याला प्राप्त होतो, आणि त्या ठिकाणी वेगळी अशी दुनिया पाहायला मिळते. ट्रॅव्हलिंग ब्रिंग्स पीपल क्लोजर अँड ब्रॉडन्स वन्स आउटलुक, आणि या पद्धतीने त्या ठिकाणी प्रवास जो आहे किंवा भटकंती जी आहे ती आपल्याला एकमेकांच्या जवळ आणते, आपला दृष्टिकोन त्या ठिकाणी बदलतो, तो विस्तारतो. इट रिमूव्ज प्रिज्युडायसिस अँड हेल्प्स अ पर्सन टू बिकम अ सिटिझन ऑफ द वर्ल्ड इन द ट्रू सेन्स, आणि गैरसमज दूर होतात, आणि खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी जगातले एक वेगळे नागरिक म्हणून त्या ठिकाणी आपण एकमेकांना मदत करतो. देअर फोर नेव्हर लॉस इन अपॉर्च्युनिटी टू ट्रॅव्हल, आणि म्हणून त्याने म्हटलं की प्रवासाची कुठलीही संधी जी आहे ती टाळू नका. इट विल बी अन एक्सपिरियन्स वेल वर्थ द टाईम अँड मनी स्पेंट ऑन इट, तर एक चांगला अनुभव आपल्या गाठीशी त्या ठिकाणी येऊ शकतो, त्यासाठी आपण वेळ आणि आपला पैसा खर्च केलेला असतो. द वर्ल्ड इज अ बुक अँड ही हू स्टेज ॲट होम रीड्स ओनली वन पेज, आणि या पद्धतीने कुठलंही जग हे एका पुस्तकासारखं आहे, आणि हू स्टेज ॲट होम रीड्स ओनली वन पेज, आणि जो आपण एकाच घरामध्ये जर आपण राहत असतो तर आपण फक्त एकच पेज त्या पुस्तकाचं वाचू, तर जगभ्रमंती करूया, आणि या पद्धतीने निसर्ग पर्यटन असेल किंवा त्या ठिकाणी केल्याने देशाटन असेल तर एक वेगळी अशी दृष्टी जी आहे ती प्राप्त होते असं त्याने म्हटलं आहे. तर या पद्धतीने एक डिस्कोर्स मार्कर्स, द फ्रेज डिस्कोर्स मार्कर्स प्रिव्हिल्स इट्स ओन मिनिंग. डिस्कोर्स मीन्स कॉन्व्हर्सेशन, नॅरेशन, एक्सचेंज. डिस्कोर्स म्हणजे काय, तर एक प्रकारचा संवाद साधणं, वर्णन करणं किंवा विचारांची देवाणघेवाण करणं. वर्ड्स दॅट कनेक्ट, मार्क, गिव्ह डायरेक्शन टू द कम्युनिकेशन आर डिस्कोर्स मार्कर्स. तर असे शब्द की जे जोडतात किंवा दिशा देतात आपल्या विचारांच्या देवाणघेवाणीला, त्याला म्हणतात डिस्कोर्स मार्कर. Discourse markers are words or phrases like anyway, right, okay, as I say, to begin with, used to connect, organize and manage what we say or write to express attitude. तर या पद्धतीने डिस्कोर्स मार्कर जे आहेत ते आपल्याला एनिवे, राईट, ओके, ॲज आय से, टू बिगिन विथ असे एक कनेक्ट करणारे जे म्हणतो आपण ते असतात डिस्कोर्स मार्कर. तर अशा पद्धतीने डिस्कोर्स मार्कर जे आहेत म्हणजे बोलीभाषेमध्ये त्या ठिकाणी जे शब्दांना जोडतात, वाक्याला जोडणारे जे लागून येणारे शब्द आहेत त्याला म्हणतात डिस्कोर्स मार्कर. When we speak or write, we constantly use discourse marker. In fact, we are not even aware that we use them or when we use them. Words like nevertheless, further, furthermore, similarly, so, therefore, to be fair, by the time, thus, etc. are examples of discourse marker that we use in our everyday conversation. तर असे हे काही उदाहरणं या ठिकाणी आले की जे वाक्य जोडण्याचे काम करणारे असे हे लिंकिंग वर्ड्स आहेत थोडक्यात. वाय डू यू थिंक दे आर यूज, व्हॉट इज देअर फंक्शन्स इन स्पीच ऑर रायटिंग, ते का वापरले जातात. तर द अँसर वुड बी दॅट फर्स्टली दे लिंक द नॅरेटिव्ह ऑर कॉन्व्हर्सेशन. तर अशा पद्धतीने त्या ठिकाणी संवादाला जोडण्याचं काम ते करतात. सेकंडली दे एक्सप्लेन, इम्फेसाइज अँड कनेक्ट व्हॉट यू आर सेईंग, आणि आपण काय बोलत आहोत त्यावरचा भर जो आहे त्याला
जोडण्याचं काम ते करतात. बाय दिस दे ब्रिंग क्लॅरिटी टू द कम्युनिकेशन अँड देअर बाय मेक इट इफेक्टिव्ह बाय ॲडिंग ॲस्थेटिक व्हॅल्यू. एक प्रकारचं सौंदर्य ॲड करण्याचं काम ह्या शब्दामधनं त्या ठिकाणी होत असतं. याला म्हणतात डिस्कोर्स मार्कर. फाइंड आउट एक्झाम्पल्स ऑफ डिस्कोर्स मार्कर्स फ्रॉम द टेक्स्ट. ह्या पाठ्यांशातले डिस्कोर्स मार्कर्स जे आहे ते शोधायचे आहेत आपल्याला. त्यानंतर आहे टेम्पलेट फॉर एक्सपेन्शन ऑफ आयडिया. त्या ठिकाणी काय महत्त्वाचा एक ढाचा आहे तर टायटल पहिल्यांदा तयार करायचं. टायटल असतंच त्या ठिकाणी. नंतर फर्स्ट पॅरेग्राफ, त्याला इंट्रोडक्शन असं म्हणतात, प्रस्तावना, इम्प्रेसिव्ह बिगिनिंग, एक चांगली सुरुवात जी आहे ती करायची. सेकंड पॅरेग्राफ जो असतो तो मिडल असतो, फोकस ऑन वर्ड्स, इंटरप्रिटेशन ऑफ इव्हॅल्युएशन अँड इव्हॅल्युएशन ऑफ आयडियाज. तर त्या ठिकाणी मध्यभागामध्ये त्या ठिकाणी स्पष्टीकरण जे आहे त्या संकल्पनेचं ते आपण त्या ठिकाणी करायचं असतं. आणि थर्ड पॅरेग्राफ जो आहे कन्व्हिन्सिंग कन्क्लुजन विथ अ प्रोव्हर्ब ऑर कोटेशन. आणि एक पटणारा असा शेवट, बुद्धीला पटणारा शेवट जो आहे तो करायचा विथ अ प्रोव्हर्ब ऑर कोटेशन. त्या ठिकाणी एखादी म्हण किंवा एखादा अवतरण त्या ठिकाणी द्यायचं आहे. आणि असे 3 पॅरेग्राफ त्या ठिकाणी आपण करू शकतो जसे ह्या ठिकाणी आलेलं आहे. ही की पॉईंट्स आहेत बघा या एका मुद्द्याचे. तर अशा पद्धतीने एखादी संकल्पना आपण तिचं विस्तृतीकरण जे आहे, विस्तृत कशा पद्धतीने करू शकतो, त्याचं एक्सप्लेनेशन करणं, त्याचं वाढवणं ज्याला म्हणतो आपण, ते कसं असतं ते या ठिकाणी इथे आलेलं आहे. आणि एक्सपेन्शन ऑफ आयडियाज जे आहे ते याची उदाहरणं या ठिकाणी काय आलेली आहेत तर ब्रेन स्टॉर्मिंगमध्ये त्या ठिकाणी एक्सपंड आयडिया इनहरंट इन द फॉलोइंग प्रोव्हर्ब्स. तर खाली काही म्हणी आहेत, ह्या म्हणींचं आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे. एक्सपेन्शन ऑफ आयडियाज हे करायचं आहे. A1 जे आहे त्या ठिकाणी इथे दिलेलं आहे. एक्सपंड आयडिया इनहरंट इन द फॉलोइंग प्रोव्हर्ब्स. तर खालच्या ज्या प्रोव्हर्ब्स आहेत त्याच्या आपल्याला काय नेमकं त्याने दिलेलं आहे ते तुम्ही करा. तर ह्या ठिकाणी पहिलं आहे अ बॅड वर्कमॅन ब्लेम्स हिज टूल्स. असं म्हणतात की नाचता येईना अंगण वाकडे. अ बॅड वर्कमॅन ब्लेम्स हिज टूल्स. तर कशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी ही आयडिया जी आहे ते एक्सपांड करू शकतो तर आपण थोडक्यात हे पहिलं उदाहरण बघूया. कशा पद्धतीने आपण ते करू शकतो ते आपण पुढच्या AVमध्ये बघूया. आणि इथे आपण थांबूया. ब्रेन स्टॉर्मिंग आपण पुढच्या AVमध्ये आपण बघूया काय आहे ते. AV नंबर 4 कडे आपण आता जाऊया.